लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भाजपचे आमदार संभाजी निलंगेकरांनी साधली विजयी हॅट्रिक। काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांना पराभूत करून दणदणीत विजय। बातमी निलंगा। लातूरच्या निलंगा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांना पराभूत करून दणदणीत विजय मिळवला आहे। सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हा विधानसभा निवडणुकीत विजय हॅट्रिक केली आहे। निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी निलंगा येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती। प्रथम टपाली मतदान मोजण्यास सुरुवात केली असता संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आघाडी घेतली होती आणि तीच आघाडी कायम ठेवत शेवटी विजयाची हॅट्रिक साधली आहे। आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघाने या मराठवाड्यात असेल, महाराष्ट्रात असेल, एक वेगळी परंपरा या मतदारसंघाच्या जनतेने आम्हाला चौथ्यांदा या विधानसभामध्ये आमदार म्हणून जे निवडून दिलं, मी निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या चरणी मी नतमस्तक होतो। या भागावर अन्याय करण्यासाठी लातूरहून एक खासदार, 2 आमदार, एक कॅबिनेट मंत्री, माजी कॅबिनेट मंत्री आणि ह्या सर्वांनी जेवढी ताकद लावली होती, जरी ही निवडणूक जरी सोपी वाटत असेल ती तशी नव्हती। जिल्ह्यातील माजी खासदार एक सर्वांनी मिळून, अनेक लोकांनी मिळून या मतदारसंघाला दाबण्याचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून करत होते। जे दुसऱ्यांची कबर खोदायला जातात, स्वतःला त्याच्यामध्ये झोपावं लागतंय। आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, आम्ही विकासाचंच राजकारण केलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये कायम एक विकासाचं राजकारण केलेले या लातूर जिल्ह्याने भरभरून आमच्या 6 महायुतीच्या उमेदवारांना ताकद दिलेली आहे। मी खरं तर आज आवर्जून जर कौतुक कुणाचं करायचं असेल की ज्यांनी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये उतरून जे अमित देशमुखच्या विरोधामध्ये आमच्या लाडक्या बहीण अर्चनाताई लढल्या, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। आणि काँग्रेसवाले म्हणतात अर्चनाताई हारल्या नाही, आता तर त्या मैदानामध्ये आलेल्या आणि त्यांचं मैदानामध्ये येणं आज आपण बघितले। लातूर ग्रामीण असो, पूर्ण जिल्हा असो, या सर्वांनी मिळून ज्या पद्धतीचा निकाल ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी परत या जिल्ह्यातील जनताची उभा टाकली आहे। मी खरंच या जिल्ह्यातील सर्व जनतेला मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि माझ्या या विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुका, देवणी तालुका, शिराळपार तालुका च्या जनतेच्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांना वचन देतो, संभाजीवर तुम्ही परत एक खूप मोठा उपकार केलेला आहे। मी निश्चितपणे तुमच्या ऋणामध्ये असेल। हा विजय या मतदारसंघातील सर्व जनतेला समर्पित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो विश्वास, एवढ्या मोठ्या लढाईमध्ये आपण जो विश्वास दाखवला, या विश्वासासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि प्रत्येक फुलाची पाकळी, प्रत्येक गुलालाचा कण, प्रत्येक फुलाची पाकळी, प्रत्येक गुलालाचा कण मी या मतदारसंघाला विकासाच्या माध्यमातून परत करेल
हा देखील मी विश्वास आपल्या सर्वांना भावी मुख्यमंत्री स्वप्न पाहत होते, त्यांची आज अवस्था अशी पद्धतीने लातूरमध्ये शहरामध्ये मला त्यांच्यावर काही बोलायचं नाहीये. मला बाभळगावच्या माणसाबद्दल काही बोलायचं नाहीये. मला एवढंच सांगायचंय की माझी एक विनंती आहे, ह्या जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणाची एक वागणूक आहे. माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आणि माननीय विलासराव देशमुख, या सर्वांनी या जिल्ह्याला एक सुसंस्कृत पद्धतीने जिल्हा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण ह्या लातूर मधल्या बाभळगावच्या लोकांनी याला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचं उत्तर, त्यांचे भाषण जर पाहिले, त्यांचं भाषण जर पाहिलं, त्यांचे शब्द ऐकले, हे शब्द पाहिल्यानंतर एका आमच्या माय माऊलीचं जसं त्यांनी ज्या पद्धतीचा अपमान केला, हे ह्या जिल्ह्यातील जनतेने सहन केलेला नाहीये. मी आवर्जून आपल्याला सांगतो, परत राजकारणामध्ये जिल्ह्याला विकासात्मक पद्धतीने घेऊन जाऊ, सकारात्मक पद्धतीने घेऊन जाऊ आणि जिल्ह्यामध्ये सर्वांनी मिळून एकत्रित एक ताकदीने परत आपला जिल्हा विकासात्मक जिल्हा कसा करता येईल. निवडणुका झाल्या, निवडणुका संपल्या, आता राजकारण संपलं. इथून पुढे सर्वांनी विकासाच्या दृष्टिकोनातून काम करावं. राजकीय वातावरण चांगलं दिसतोय, कार्यकर्ते उत्साह दिसतोय. कशा पद्धतीने ही विजय तुम्ही कुणाला श्रेय देणार याचा? सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा हा विजय झालेला आहे. बाभळगावकर इथं आले आणि आज आमचा पर्व करण्यासाठी खूप अटीतटीसाठी त्यांनी शर्ती घातल्या, खूप प्रयत्न केले. आज त्यांना त्यांची जागा पण वाचवता आली नाही, तिथं पण आमच्या ताईंनी त्यांचा पराभव केला. आणि लाडक्या बहिणी निलंगा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक ऐतिहासिक कौल दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी हा विजय कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या चरणी अर्पण करतो. हा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा विजय आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघटनेचे प्रत्येक कार्यकर्ते अतिशय तळमळीनं, पोटतिडकीनं गेल्या 3 महिन्यापासून काम केलेत आणि हा विजय सर्व जनतेला मी समर्पित करतो. ज्यांनी मुख्यमंत्री स्वप्न बघितले होते, भावी मुख्यमंत्री असं म्हणत होते, त्यांचा पराभव दोन्ही भावाचा झाला. काय सांगाल? ते टीका तुमच्यावर करत होते. काय जुन्या म्हणी आहेत, जर दुसऱ्याला खड्डा खोदण्यात झालं तर आपण स्वतः ते खड्डा हे करतात. त्याच्यामुळं अति तिथं माती होतच राहते. आणि निश्चित आज काय जास्त न बोलता निश्चित हा विजय संघटनेचा आहे आणि या संघटनेच्या ह्या विजयाला निश्चित आज भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक कौलला मी सर्व जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही लाडक्या बहिणी दिला, त्या लाडकी बहिणी खंबीरपणे आपल्या पाठीमागे होतं. काय सांगाल त्या लाडकी बहिणीसाठी? सर्वप्रथम एक आनंद वाटतो, कारण मी जसंही मतदान केंद्राच्या बाहेर पडलो, सर्वात प्रथम माझं स्वागत पण इथल्या निलंग्याच्या तालुक्यातल्या लाडक्या बहिणींनी केलाय. लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रामध्ये हा विजयाचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. भैया ज्यांनी लातूर आहे पिल्लू म्हणले, त्याला काय सांगाल तुम्ही? मी आज कोणाला टीका टिप्पणी करणार नाही. आज सर्वांना फक्त जसं मी पहिलं पण नम्रतेने घेतलो, आज पण संयमाने घेतो. मी आज सर्व मीडियाच्या माध्यमातून सर्व निलंगा शिवरानपळ देवणीच्या जनतेला हे पण आवाहन करणार आहेत, जल्लोष साजरा करा, पण जल्लोष साजरा करत असताना कुणालाही वेदना होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही, हिची काळजी घेऊन आनंदाचा आणि ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करावा. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन.